बच्ची मावशीने ते 2 ग्रॅमचे दागिने दाखवले तेव्हा तर 5 वर्ष धारण बसली होती माझी. नाही नाही, एवढं काय घाबरायचं कारण नाहीये. दागिन्यांसारखे दागिने असतात. तुमच्या एकही गोष्ट लक्षात राहत नाही ना, ह्याचा राग येतो मला. बच्ची मावशींना चोराचं घर माहितीये. दागिने दाखवूनच धमकी दिली ना त्यांनी आपल्याला. म्हणजे त्या चोरांना घेऊन इथे येतील? ही पुढची पायरी आहे. अरे बापरे ललिता, तसं झालं ना तर आपल्याला गाशा गोंधळून काशी यात्रेला जावं लागेल. एवढं घाबरून जायचं काही कारण नाहीये. आणि तशी भीती मलाही वाटतेय. पण आता पाण्यात पडलोय ना तर जिवंत राहण्यासाठी हातपायही मारायलाच लागणार आहे. हो, मग काय 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 करायचं काय मग? बच्ची मावशीने मला दागिने दाखवले ना तर मी ही दागिन्यांची जादू करते. कुठल्या दागिन्यांची? स्वानंदीचे दागिने आहेत ना अजून. त्या स्वानंदीने माझी झोप उडवली आणि तिच्या त्या बच्ची मावशीने दागिने दाखवून मला धमकी दिली. आता स्वानंदीचे दागिने तिच्याकडनं हिसकावून घेते म्हणजे घराबाहेरचा रस्ता दाखवता येईल तिला. मग सगळ्यांची झोप उडेल. मग कुणी धमकी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ललिता, मला वाटतं तू फक्त स्वानंदीचा विचार करतेस. निलिमाला विसरू नकोस. गरीब गाय म्हणता म्हणता तीही तुझ्यावर शिंग रोखायला लागलीये. कधी तुला शिंगावर घेऊन खाली आपटेल ना. तसं काही होणार नाही. तिच्यामध्ये आलेली हिंमत उसनी आहे आणि धाडस माझ्या रक्तातच आहे. ललिता म्हणतात मला. सत्य आहे. झोपा.